असे रसाळ गुलाबजामुन कोणाला नाही आवडणार. बघताच पाणी सुटेल तोंडामध्ये असे गुलाबजामुन आज आपण बनवूयात. तर मैदा आणि थोडासा खवा यापासून आपण छान गुलाबजामुनचं डो तयार करून घेऊयात. पीठ मळल्यानंतर 10 मिनिटासाठी रेस्ट होऊ द्या. आता आपण पाक तयार करून घेऊयात. तर 3 वाटी साखर वापरणार आहे मी इथे पाक बनवण्यासाठी आणि 3 वाटी पाणी. जास्त पाणी नाही टाकायचे, 3च वाटी सफिशियंट आहे. आता मंद आचेवरती पाक तयार होणार आहे आणि पाकमध्ये मी इलायचीची पेस्ट ॲड केली. पाक तयार झाल्यानंतर गुलाबजामुनचे लड्डू बनवून घेतले. आता या लड्डूंना ब्लॅक डार्क कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे. थंड झाल्यानंतर त्याला पाकमध्ये ॲड करायचे. इथे ॲड केलेले आणि आपले खमंगदार रस्साळ गुलाबजामुन हे तयार झालेले, अगदी तोंडाला चव देणारे हे गुलाबजामुन आहेत. एकदा नक्कीच ही रेसिपी ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट रेसिपीत.